मुझे पहचानो कहाँ से आया, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ मैं हूँ मैं हूँ कौन. कोणीतरी येणार येणार ग, कोणीतरी येणार येणार ग, पाहुण घरी. अरे 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 मुर्द्या, असा कसा काय सरळ माझ्या घरात घुसलास? कोण आहेस तरी? कोण तू? तूने मुझे पहचाना नहीं. पहचाना नाही? हा, तू तोच ना जो संध्याकाळी चौपाटीवर फुगे विकतो. अरे तुला मी का फुगेवाला वाटलो काय, काय भवाने? सॉरी 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 सॉरी, आता आठवलं. परवा चौकात एक लॉन्ड्री ओपन झाली. तू लॉन्ड्रीवाला आहेस का? थांबो, इधरच थांबो, मैं कपडा लेके आती है. ए, थांब, हाँ? मी तुला दाखवतोच मी कोण आहे. आणि इकडे बघ. हाँ. अरे मग आधी सांगायचं ना वेड्या की मी लहान मुलांचे खेळण्यातले पिस्तूल विकणारा सेल्समन आहे. अरे अरे तुला काही खेळण्यातली पिस्तूल दिसते? मग? अरे घोडा म्हणतात त्याला, घोडा. घोडा? नाही, आतापर्यंत बऱ्याच लोकांना या घोड्यांनी टपकवलंय मी, पण ही बाई मला अजिबात घाबरत नाही. अरे का वेडी आहे का? थांब, आता हिला दाखवतोच या बाईचा आहे तिला. तू मला ओळखत नाही ना? नाही, खरंच मी तुला ओळखलं नाही. आहेस तरी कोण तू? अरे मी भाई आहे, भाई. कळलं काय? चल माझ्यासोबत. आईला, माझ्या बापाला मानला पाहिजे. दुसरं लग्न करून एवढा मोठा भाऊ होईपर्यंत मला माहितीच नाही. डायरेक्ट मला न्यायलाच पाठवलं. भाऊ, पहिले मला 5-5 भाऊ आहेत, तू 6वा भाऊ. भाऊ, ए भाऊ, चल माहेरी जाऊ. मी तुझा भाऊ नाहीये ग. मी तुझा भाऊ नाहीये. अरे मग तू आहेस तरी कोण, सांगून टाक पटकन. अरे मी भाई आहे, भाई. या मुंबईचा भाई. मुंबई का किंग कोण? आपण डॉन म्हणतात मला, डॉन. अरे देवा, मग तू इकडे काय करतोयस? तुझे सगळे भाऊ तर तिकडे दुबईमध्ये आहेत. तू इकडे काय करतोयस? तिकडे जाऊन कर ना. माझ्या घरी कशाला कडमडायला आला? तुला किडनॅप करायला आलोय मी. मुकाट्याने माझ्या बरोबर चल. किडनॅप? मला मला किडनॅप कर. अरे मुकाट्याने माझ्या बरोबर चल, का उचलू तुला आता इथून? ए, तू स्वतःला काय रावण समजतोस काय? हो, रावणच आहे मी. आधुनिक काळातला रावण. झालं? तुझं विमान कुठे आहे? काय विमान? विमान विमान. काय विमान? अरे रावणाने सीतेला स्वतःच्या विमानात पळवून नेलं. कसलं विमान कुठे आहे तुझं? काय विमान? कसलं विमान? वेगळी लागलंय का तुला? नाही रे. अरे हे बघ, विमान वगैरे काय नाही. मी तुला किडनॅप करायला आलोय. चल माझ्या बरोबर, आपल्याकडे वेळ कमी आहे. आता तुझ्या नंतर मला अजून आजच्या दिवसात 4-5 किडनॅपिंगचे बेत आखायचे. चल लवकर. हा भाई, सॉरी भाऊ, मी येते तुझ्या बरोबर, पण माझ्या काही अटी आहे. अटी? बोल बोल, पटापट बोल. अरे तुझ्या नंतर मला अजून पण भरपूर किडनॅपिंगची काम आहे. बोल लवकर, बोल. सांगते रे, सांगते. अट क्रमांक 1, हा. मी एसी गाडीनेच प्रवास करते. हा? अट क्रमांक 2, सकाळ संध्याकाळ मला जॉगिंगसाठी चौपाटीवर न्यावं लागेल. अट क्रमांक 3, दुपारचं जेवण, रात्रीचं डिनर 5 स्टार हॉटेलमधूनच मागवावं लागेल. हा. अट क्रमांक, तशी मी डाएटीवर आहे पण तरीही. अट क्रमांक 4, राहायला मला एसी रूम लागेल. इंटरनेट एलसीडी आलंच त्याच्यात. आणि सर्वात महत्वाची अट क्रमांक 5, आता काय? मी दिवसा झोपते आणि रात्री? रात्री मी खेळत बसते. आणि मला खेळण्यासाठी एका पार्टनरची पण व्यवस्था करावी लागेल. अरे आपण बसतोय, पत्ते खेळते मी, पत्ते खेळण्यासाठी एका पार्टनरची सोय करावी लागेल. लग्न आधीपासूनची सवय आहे माझी ती. बाई, हा, बाई धन्य आहात तुम्ही, धन्य. उठ बसा उठ. पण तू मला सांगितलं नाहीस
तू मला किडनॅप कशासाठी करणार आहेस? बाई, हा तुमचा किडनॅप करण्यामागे माझा शुद्ध हेतू होता. बर. तुम्हाला किडनॅप करून तुमच्या नवऱ्याकडून 4-5 लाख मिळवायचे. तिच्या मारी, तुला म्हणून सांगते मी, काय? मागच्या महिन्यात तुझ्यासारख्याच एका बाईने मला किडनॅप केलं होतं मग आणि 10 लाख रुपये खंडणी मागितली होती. हं? मग काय, माझा नवरा लगेच 20 लाख घेऊन हजर झाला. अहो पण 10 लाख रुपये मागितलेले, 20 लाख रुपये दिले. बघा बाई बघा, तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावर किती प्रेम आहे. हो ना. पुढे काय, तो बाई सुद्धा म्हणाला, अहो मी तुमच्याकडे 10 लाख मागितले होते, तुम्ही 20 लाख देताय. माझा नवरा म्हणाला, खंडणीचे 10 लाख तुझे हा. आणि वर 10 लाख तुला बक्षीस म्हणून. अरे वा. पण एक अट काय? आहे, माझ्या बायकोला तुझ्याकडे ठेवून घ्यावं लागेल, कायमचीच. बापरे, मग पुढे? पुढे काय, महिन्याभरातच तो बाई मला कंटाळला आणि परत नवऱ्याच्या घरी आणून सोडलं. हं? पण जाताना माझ्या नवऱ्याला 50 लाख देऊन गेला. 50 लाख? हो ना. बाई, हा? किडनॅप कॅन्सल. नको नको. मी जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे